तर नमस्कार मित्रांनो, आज आपण मूवी रिव्ह्यू करणार आहोत धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज मूवीवर. तर सर्वात पहिले आपण फिल्म मेकिंगच्या पर्स्पेक्टिव्हने या मूवीबद्दल डिस्कस करू. तर मूवीची सुरुवात होते ग्रँड ऍक्शन सीन सोबत, जो की सेकंड पार्टचा क्लायमॅक्स सीन असणार आहे. त्यालाच कंटिन्यू हा सेकंड पार्ट राहणार आहे. तर मूवीच्या पहिल्या भागात छत्रपती संभाजी महाराजांच्या बालपणापासून ते जंजिरा किल्ला जिंकण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. मूवीच्या व्हीएफएक्स बद्दल जर आपण बोलू तर मूवीच्या काही ठिकाणी व्हीएफएक्स चांगल्या पद्धतीचा दाखवला गेला आहे, तर कुठे कुठे आपल्याला चुकाही दिसू शकतात. तसंच जर ऍक्शन सीन्स पण आपण बघायला गेलो तर कुठे ना कुठे आपल्याला तिथेही चुका दिसून येऊ शकतात. मूवीची बांधणी, स्क्रीन प्ले, रायटिंग चांगल्या प्रकारे केलेली आहे. हा फर्स्ट हाफ नंतर मूवी थोडी स्लो होते, कारण खूप काही गोष्टी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फिल्म मेकिंगच्या पर्स्पेक्टिव्हने जर तुम्ही ही मूवी बघायला गेले तर तुम्हाला मायनस प्लस काही मिस्टेक दिसतील. हा, पण या गोष्टी जर आपण साईडला ठेवलं तर एक चांगली कहाणी तुम्हाला पाहायला मिळू शकते. तर ही मूवी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आहे. तुम्ही नक्की जा बघायला. पहिल्यांदा मराठी इंडस्ट्री काहीतरी घेऊन येत आहे. हा व्हीएफएक्स मध्ये काही चुका आहेत, पण तरी मराठी इंडस्ट्रीतून एवढ्या चांगल्या प्रकारची मूवी येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. यार, मी डिसअपॉइंट झालो की थिएटरमध्ये फक्त 10 ते 15 लोक होते बघायला. हा, पण आमच्या सिटीमध्ये खूप कमी शो लागलेले आहेत या मूवी. जुन्या बॉलिवूड मूवीचे शोज लावलेले आहेत, पण या मूवीचे जास्त शोज नाही आहेत. यार, बॉलिवूडच्या मूवीज बघायला, हिंदी मूवीज बघायला लोक भरभरून जातात, पण मराठी मूवी बघायला कोणी येत नाही. आणि वरून आपणच नाव ठेवतो की मराठी इंडस्ट्री काही चांगला कन्सेप्ट आणत नाही. अरे, मराठी इंडस्ट्री चांगले कन्सेप्ट आणत आहे, पण आपणच बघत नाही. कलाकारांनी पण खूप छान काम केलेलं आहे. ठाकूर अनुप सिंग हिंदी साइडर असून पण त्यांनी मराठीमध्ये खूप छान काम केलेलं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की खूप साऱ्या गोष्टी असं लार्जर दॅन लाईफ दाखवलेल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराज खूप साऱ्या लोकांना असं मारत आहे. फिल्म मेकिंग मध्ये प्रेझेंटेशन वेगळ्या पद्धतीचं असते, कारण कोणत्याही राजा महाराजाचं किंवा कोणत्याही मोठ्या महापुरुषाचं जर काम दाखवायचं असेल, त्यांनी किती लढाया जिंकल्या, खूप साऱ्या लढाया जिंकल्या, किती शौर्यवान होते, तर त्या गोष्टी जर दाखवायच्या असतील तर तेवढ्या सगळ्या गोष्टी नाही दाखवता येणार एका मूवीमध्ये. एवढ्या कमी वेळामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी दाखवणं कठीण जाते. त्यामुळे त्या गोष्टींना जस्टिफाय करण्यासाठी हे सीन ऍड ऑन केले जातात. मूवीच्या आर्ट डिपार्टमेंटनी, कॉस्ट्युम डिपार्टमेंटनी खूप चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. मूवीला अजून चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करता आलं असतं. अपेक्षा आहे की आता सेकंड पार्ट मध्ये यापेक्षा चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन बघायला मिळेल. मी नक्की तुम्हाला रिकमेंड करेल की ही मूवी बघायला तुम्ही नक्की जा तुमच्या फॅमिली सोबत. आणि जर तुमच्या घरात लहान मुलं असेल तर त्यांनाही घेऊन जा, कारण त्यांनाही इतिहासाची जाण असणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नंतर.